तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यात विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या घटनांविरोधात विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। सातत्याने समोर येणाऱ्या कथित पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत पारदर्शक सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अकोल्यात झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी नीट, TET, PET आणि MPSC यांसह विविध परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या घटनांचा उल्लेख करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे हजारो तरुणांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून अनेक विद्यार्थी मानसिक तणावाचाही सामना करत आहेत। आंदोलनादरम्यान सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी संबंधितांनी केलेली आहे। काही आंदोलकांनी संबंधित मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशीही भूमिका मांडली। मात्र हे आरोप आंदोलकांचे असून त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही। तसेच या विषयावर सरकारची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठीही अनेक सूचना मांडल्या। स्पर्धा परीक्षांसाठी एकदाच नोंदणी करून विविध परीक्षा देता याव्यात, वारंवार अर्ज, शुल्क आणि कागदपत्रे अपलोड करण्याची सक्ती रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांनी इशारा दिला की पेपरफुटीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणून परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा केल्या नाहीत तर येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी मोहम्मद जुनेद, अकोला। सध्या नीट, TET आणि MPSCच्या पेपरच्या प्रचंड लीकचा प्रमाण इथं प्रचंड वाढत चाललेलं आहे। आमचं म्हणणं आहे की यांना जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा। एक दुसरं की MPSCची किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी जर कुठला पोरगा करत असेल तर त्याची वार्षिक फी घ्या एकदाच। त्यांना प्रत्येकदा नवीन फॉर्म भरणे, नवीन डॉक्युमेंट अपलोड करणे, नवीन फीज देणे, त्याच्यामागे कटकट लावू नका। एकदाच त्याला एक्झाम सिलेक्ट करता आली पाहिजे, त्याला एक्झाम देता आली पाहिजे, परीक्षा फी भरण्याचं काम पडणार नाही। त्याचे जे काही त्याला जो काही प्रवासासाठी जो खर्च लागतो तर त्याच्या आयडेंटिटी कार्ड जे राहील, त्याचं जे हॉल तिकीट राहील, ते हॉल तिकीट म्हणजेच तिकीट समजून त्याला प्रवास सुद्धा मोफत केला पाहिजे, कारण हा कष्टकरी गोरगरीब समाजातला पोरगा आहे। तिसरं, MPSC मध्ये जे आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी घेतो त्या टेस्ट मध्ये एखादं चांगलं इन्स्टिट्यूट असेल तर तिथं चांगल्या पद्धतीचे कम्प्युटर असतील, त्यांना चांगला कम्प्युटरचा ठिकाणं भेटेल, नेटवर्क चांगलं भेटेल, सगळं मिळेल। परंतु एखादं जर सामान्य ठिकाण असेल, तिथं जर व्यवस्था व्यवस्थित नसेल, कम्प्युटर चांगले नसतील तर मात्र यांनी पेपरवर केलेलं काम, पेपरवर केलेली प्रॅक्टिस ही वाया जाईल। कारण की पेपरवर केलेली प्रॅक्टिस आणि कम्प्युटर दिलेली एक्झाम यामध्ये प्रचंड तफावत असते। याचा सुद्धा विचार या संपूर्ण शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा करावा, CM PM यांनी सुद्धा करावा ही आमची विनंती आहे। आणि या देशाचा श्वास जर युवा असेल तर त्या युवाला मारण्यासाठीचे षडयंत्र पहिले बंद करा। आता झालेल्या जेवढ्या काही आत्महत्या आहेत, या हत्या आत्महत्या नसून या सर्व सरकारने केलेल्या हत्या आहेत, हे आमच्या तरुणांचं मत आहे। आणि जर सरकार आता ऐकत नसेल तर अकोल्यामध्ये प्रचंड तीव्र विद्यार्थ्यांचं आंदोलन इथं होईल, याची सुद्धा खबरदारी सरकारने घ्यावी। चालू करायचं। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदन याच्यासाठी आहे की आपण पाहत आहे की वारंवार वेगवेगळे पेपर फुटत आहेत। आधी नीटचा पेपर फुटला, नीटचा पेपर फुटला म्हणजे एवढे लाखो युवक जे रात्रंदिवस अभ्यास करतात, म्हणजे त्यांचे आई बाबा कष्ट करून त्यांना पैसे पुरवतात, विविध शहरात पाठवतात, म्हणजे स्वतःच्या रक्ताचं पाणी करून त्यांना शिकवतात। आणि असे पेपर जर फुटत असतील तर मला असं वाटतं की शासन हे युवकांच्या भविष्याशी खेळत आहे। एवढंच नाही तर आताच काही दिवसाआधी TETचा पेपर सुद्धा फुटला। जे मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात त्यांच्या भविष्यासोबत जर हे केंद्र शासन, राज्य शासन जर असं जर भविष्यासोबत करत असेल तर या सिस्टीमवरचा युवकांचा विश्वास हा अजिबात उडून जाईल। त्याच्यासाठी जे कोणी दोषी असतील याच्यावर शासनानं कडक कारवाई करावी। आणि मला असं वाटतं की पेपर फुटल्यानंतर कारवाई आपण करतो, समिती गठीत करतो, त्याच्यापेक्षा हा पेपर फुटतेच कसा हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पेपर अजिबात फुटलाच नाही पाहिजे, याच्यासाठी सक्षम अशी यंत्रणा शासनानं राबवावी हीच आमची विनंती आहे। गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक डिपार्टमेंटचे पेपर फुटलेत आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली। आणि म्हणून ज्यांनी पेपर फोडले, जे यामध्ये पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आहेत, त्या सगळ्यांना या ठिकाणी पकडून आणलं पाहिजे, त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करून न्यायालयाने त्यांना फाशी दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे। काय झालं सर? आता रिसेंटली जो TETचा पेपर फुटला आणि त्याच्या आधी नीटचा पेपर फुटला, पेपर फोडणं मध्ये सरकारचं हात आहे, सरकारचं हे षडयंत्र आहे। कारण सरकारला इथल्या व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे आणि मग त्यांना जाती धर्मावर एकत्र करणं हे सरकारला सहज शक्य होतं। हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवून सरकारच पेपर फुटी प्रकरणात सर्वात मोठा आरोपी आहे।
असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे हे प्रकरण जर आपल्याला आणि खऱ्या अर्थाने या देशाचं भविष्य जर घडवायचं असेल तर याच्या संदर्भात सरकारला कडक पावले उचलून जी आमचे सहकारी हरिभाऊंनी जी मागणी केली की टीईटी पेपर फुटी प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, तशाच तिन्ही मनीषा हवालदार, मनीषा वाघमारे आणि मनीषा जाधव यांना सुद्धा फाशीची शिक्षा द्या आणि त्या कुलकर्णीला तर अजिबात सोडू नका. तोच खरा मास्टर माइंड आहे या नीटच्या प्रकरणातला. या सर्वांना फाशीची शिक्षा द्या तरच आणि मंत्र्यांचा राजीनामा द्या तरच या व्यवस्थेला कुठेतरी दिशा मिळेल.